नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आरव अँड मम्माज किचन मध्ये एका नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत। तर मंडळी, आज आपण बनवतोय झणझणीत असं आगरी स्टाईल मध्ये आईच्या हातचं चिकन रस्सा। तर ही जे चिकन बनवलेलं आहे याला खूप कमी साहित्य लागलेलं आहे, म्हणजे फक्त कांदा टोमॅटोचा आपण इथे वापर केलेला आहे आणि सुखे मसाले, कोणतेही वाटण न घालता मस्त आपण असा झणझणीत तर्रीवाला चिकन रस्स्याची रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे पहिल्यांदा चिकनला हळद, मीठ, मसाला, एक लिंबाचा रस लावून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्यानंतर फोडणीकरिता भांड्यामध्ये 3 पळ्या तेलामध्ये लसूण चेचून घालायचा आहे। 10 ते 15 पाकळ्या लसूण चेचून घालायचा आहे। लसूण आहे तो छान मस्त असा ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, मस्त असा क्रिस्पी झालेला आहे लसूण। त्यानंतरच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे मी 2 छोटे कांदे आहेत ते बारीक चिरून घातलेले आहेत। तर कांदा सुद्धा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा छान परतून झालेला आहे आणि आता मी ते 2 छोटे टोमॅटो आहेत ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो सुद्धा आपल्याला मस्त असं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आता आपण हे जे चिकन बनवणार आहोत ते फक्त कांदा आणि टोमॅटो वरतीच बनवणार आहोत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, छान मस्त असा ह्याचा रस्सा होतो। तर नक्की ट्राय करून बघा। आता टोमॅटो सुद्धा झालेला आहे आपला। आता ह्यामध्ये आपण मसाले ऍड करूयात। तर मसाले आपण ऑलरेडी चिकनला लावले होते, म्हणून थोडे थोडेच मसाले घालायचे आहेत। तर इथे मी किंचित हळद घातलेली आहे, कारण हळद सुद्धा आपण चिकनला लावली होती। आणि इथे काश्मीरी लाल पावडर रंगासाठी घातलेली आहे। आगरी मसाला आहे तो चिकनला मी ऑलरेडी मॅरिनेट करताना लावलं होतं, म्हणून इथे मी लाल मसाला घातलेला आहे। त्यानंतर चिकन घालायचं आहे वरून। तर तुम्ही ते बघू शकता, छान मस्त असा तेल सुद्धा सुटलेला आहे। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे। आता ह्यामध्ये मी हिरवं वाटण घालायला विसरले होते, म्हणजेच आलं लसूण मिरचीची जी पेस्ट आहे ती तेलावरतीच आपल्याला घालायची आहे, म्हणून मी 1 चमचा वरून घातलेली आहे। तर तुम्हाला ती तेलावरतीच घालायची आहे। आता ह्यामध्ये आपण तुम्हाला किती रस्सा हवाय त्यानुसार पाणी घालायचं आहे। वरती जे पाणी आपण ठेवतो ते गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला चिकन शिजवायला। आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर चिकन आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे। मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा। पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण देऊन आपण चिकन आहे ते छान शिजवून घेऊयात। तर तुम्ही ते बघू शकता, मस्त अशी तरी सुद्धा सुटलेली आहे चिकनच्या रस्स्याला। तर वरून घालूयात कोथिंबीर आणि मस्त आपला असा झणझणीत आगरी स्टाईल मध्ये चिकन रस्सा तयार झालेला आहे। तर तुम्ही बघितलंच असेल किती कमी साहित्य मी इथे वापरलेलं आहे चिकन बनवण्याकरिता। कोणत्याही वाटणाचा वापर वगैरे नाही करता हा चिकन मस्त असा बनवलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।